नमस्कार शेतकरी मित्रांनो, सर्वप्रथम सगळ्यांना जय शिवराय। त्या 30 तारखेला कोणत्या भागांची संधी संपते आणि किती वाजता संपते हा सर्वात मोठा इम्पॉर्टंट पार्ट आहे। म्हणजे उद्या दुपारनंतर कोणाला कामे करता येणार नाही किंवा कोणाला उद्या दिवसभर कामे करता येईल अशा संधीचा आपण बघूयात काय होतं आहे। परिस्थिती आज सुद्धा संध्याकाळी म्हणजे 29 मार्चला आज सुद्धा राज्यामध्ये काही ठिकाणी हलक्या मध्यम पावसाची शक्यता होऊ शकते। त्यात नाशिक क्षेत्रातला पूर्वेकडील काही तुरळक भाग आहे, जास्त व्याप्ती नाहीये पण एक स्थानिक बेसवरती हा काम करेल। इथे थोडासा ढगांचा प्रभाव जास्त आहे। अहिल्यानगर मराठवाड्यातल्या पश्चिम भागाकडचा त्याचबरोबर पश्चिम महाराष्ट्रामध्ये दमट आणि ढगाळलेली परिस्थिती आज काही प्रमाणात पाहायला मिळेल। धुळे, नंदुरबार, शहादा या भागामध्ये वारे जोराने वाहतील, पावसाची शक्यता तिकडे नाहीये। त्यानंतर उद्याची तारीख ही सगळ्यात महत्त्वाची आहे। पुणे जिल्ह्यामध्ये त्याचबरोबर नाशिक जिल्ह्यामध्ये उत्तरेकडील भागांना, छत्रपती संभाजीनगरमध्ये वैजापूर साईड असेल, कन्नड, सिल्लोड असेल, फुलंब्री एरिया असेल किंवा इकडे धुळे, जळगाव, मालेगाव, सटाणा हा देखील भाग आहे। या भागांना उद्यापासून पावसाची सुरुवात होते। तर उद्या 30 तारखेला दुपारनंतर वातावरण हे सक्रिय होऊन जाईल। संध्याकाळपर्यंत हे वातावरण नांदेड जिल्ह्यामध्ये, लातूरमध्ये, बीड जिल्ह्यामध्ये, अहिल्यानगरमध्ये मोजक्या ठिकाणी होणार आहेच। त्यानंतर बुलढाणा तुरळक ठिकाणी, वाशिम जिल्ह्यामध्ये सुद्धा व्याप्तीचा विषय बऱ्यापैकी आहे। 10% 15% एक दिवसाला तो चालत राहील। एकंदरीत थोडक्यात सांगायचं म्हणलं तर नाशिक पासून सुरुवात करेल आणि यवतमाळपर्यंत येऊन ठेपेल। अमरावतीचा दक्षिण तुरळक भाग आहे, वर्ध्याचा देखील भाग आहे। 30 मार्च महत्वाचे आहे। पण पश्चिम महाराष्ट्राला तिसरा पारच्या वेळेला म्हणजे 4-5च्या नंतर ऍक्टिव्ह होऊन जाईल। पण इकडे नांदेड सारख्या परिसरामध्ये रात्री 12-1 वाजेपर्यंत तो चालू शकतो अशी परिस्थिती याच्यामध्ये आहे। आणि एक महत्वाचं पुढच्या तारखेच्या अंदाज देण्याअगोदर सांगतोय की लाईव्ह आजचा संध्याकाळचा ऍप्लिकेशन वरती होईल, सोशल मीडियावरती होणार नाही। हाच व्हिडिओमध्ये तुम्हाला जे सांगतोय त्याचं पालन आपण करावं। त्यानंतर परिस्थिती पहा, 31 मार्चची ह्या महिन्याच्या शेवटच्या तारखेला पुणे परिसरामध्ये तुरळक ठिकाणी, नाशिक क्षेत्रात दक्षिण भागात मोजक्या ठिकाणी, खानदेशामध्ये वाऱ्याचा जोर वाढल्यामुळे तिथली व्याप्ती थोडी कमी होईल पण आहे किंचित काही प्रमाणामध्ये 31 तारखेला। अहिल्यानगर मोजक्या ठिकाणी, लातूर, नांदेड, परभणी, हिंगोली यांना 30लाही आहे आणि 31ला सुद्धा आहे। सोलापूर, बीड, जालन्यात मोजक्या ठिकाणी हा पाऊस असेल। सांगलीमध्येही तुरळक ठिकाणी हा पाऊस असणार आहे। सगळ्यात महत्त्वाचे अजून एक सांगतो की बऱ्याच शेतकऱ्यांना माझे अंदाज आवडतात, तर तुम्हाला माझे अंदाज आवडत असतील तर लाईक करा, कारण की बऱ्याच शेतकऱ्यांपर्यंत मेसेज पोहोचतो। 31 तारखेच्या पावसाची कंडिशन जी आहे ती गरमी आणि वादळी वाऱ्यासह पावसाची असणार आहे। नाशिकचा आणि धुळ्याचा पुन्हा एकदा सांगायचं झालं तर जो नाशिकचा उत्तरेकडील भाग आहे आणि धुळ्याचा पश्चिम दक्षिण भाग आहे म्हणजे साक्री, सटाणा मार्गे जो काही परिसर येतोय हा परिसर संभाजीनगरकडे देखील कव्हर अप करण्याचा अंदाज आहे। संभाजीनगरची व्याप्ती देखील 15%च्या आसपास जाऊ शकते। त्यानंतर 1 तारीख ही दक्षिण भारताकडे म्हणजे कोल्हापूर, पुणे वगैरे भागामध्ये याचा प्रभाव जास्त पडू शकतो, त्यामुळे शेतकऱ्यांनी ह्या भागातले देखील सतर्क राहायचंय। 1 तारीख ही व्याप्तीचा विषय वाढवणारी आहे। 15%च्या नंतर 10-25% पर्यंत जाऊ शकते। त्यामध्ये सर्वाधिक जास्त रडार असलेला भाग म्हणजे मराठवाडा। मराठवाड्यामध्ये हिंगोली पासून ते नांदेड, नांदेड पासून ते लातूर, लातूर, बीड, जालन्याचा व्याप्तीचा विषय हा 1 तारखेला 1 एप्रिलला जास्त प्रमाणात राहतो। नाशिक क्षेत्रामध्ये प्रभाव ह्या दिवशी आहे, पण ह्या दिवशी प्रभाव पुण्यासारख्या ठिकाणी 1 तारखेला, सातारा सारख्या ठिकाणी ह्या भागामध्ये तो कमी पाहायला मिळतोय। वाशिम जिल्ह्यातही गारपीट सदृश्य परिस्थिती 1 तारखेला निर्माण होऊ शकते। मेहकर भाग त्यामध्ये समाविष्ट आहे, मंठा परिसर देखील समाविष्ट आहे। एक सरळ सांगायचं म्हणलं तर मध्य महाराष्ट्र 1 तारखेला बऱ्यापैकी समाविष्ट आहे। 30 तारखेपासून येणारं वातावरण हे 2 तारखेला सुद्धा प्रभाव टाकते। 2 तारखेला व्याप्तीचा विषय जो वाढतो तो म्हणजे पश्चिम महाराष्ट्राचा। यामध्ये सांगली, सातारा, पुणे, अहिल्यानगर, त्याचबरोबर इकडे कोल्हापूर इथे गारपीट सदृश्य परिस्थिती निर्माण होऊ शकते, त्यामुळे शेतकऱ्यांनी सतर्क राहायचंय। छत्रपती संभाजीनगरची व्याप्ती 2 तारखेला सर्वाधिक जास्त वाढणार आहे। म्हणजे ज्या काळी या 30 पासून ते 1 पर्यंत जेवढी व्याप्ती इथे कमी राहिली ती व्याप्ती इथे वाढणार आहे 2 एप्रिलला। त्यामध्ये नाशिकचा समावेश आहे। अकोला, अमरावतीला सातत्याने सोडत जाईल हा 2-3 दिवस, पण ह्या दिवशी मात्र नक्की येईल अशी परिस्थिती आहे। धुळे, नाशिक क्षेत्र संध्याकाळी पहाटेपर्यंत पाऊस पडत राहणार आहे अशी व्याप्ती या वातावरणाची आहे। भाग बदलत पद्धतीचा जरी असला तरी 35% आसपास व्याप्ती तो पुण्याची घेणार आहे आणि इकडे दक्षिण महाराष्ट्र, संभाजीनगर, अकोल्याची सुद्धा घेऊ शकतो। आणि विशेषतः ही माहिती तुम्ही इतरही शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्याचं काम करा। 2 वर्षापासून या चॅनलवरती काम करतोय, तर ह्या चॅनलचे 100K सबस्क्रायबर पूर्ण करण्याचे मी आज वैयक्तिक तुम्हाला बोलतो आहे, ते आपल्याला करायचे आहेत। वातावरणाची 3री तारीख आहे
जवळपास आपण 3 एप्रिलपर्यंत मागेही सांगितलं होतं त्या पद्धतीने नागपूर एरिया, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, भंडारा, गोंदियाचा प्रादुर्भाव जो आहे ते 3 तारखेपर्यंत असेल. धुळे, जळगाव हे भाग जे आहे ते सातत्यानं 30 तारखेपासून 3 तारखेपर्यंत चालणारच आहे. त्यात छत्रपती संभाजीनगरचा थोडाफार समावेश आहे. 4 तारीख ही नागपूर शहराला परेशान करणारी आहे. चंद्रपूरचा समावेश सर्वाधिक जास्त असेल. व्याप्तीचा विषय लातूर, चंद्रपूर, गोंदिया, भंडारा हा सर्वाधिक जास्त राहणार आहे. यात यवतमाळचा समावेश मोजक्या ठिकाणी असेल. त्यानंतर 5 तारखेला हे वातावरण थोडं अंधुक ढगाळलेलं होईल. राज्यामध्ये पश्चिमेकडनं पूर्वेकडे वारे वाहतील. स्थानिक वातावरणाचा पाऊस पडला तर पडला यवतमाळ वगैरे भागामध्ये. तर असा शेड्यूल सगळं आहे. तर थोडक्यात मी सांगण्याचा प्रयत्न करेल की सुरुवात हा पश्चिम महाराष्ट्र खानदेशकडनं करत जाईल, पण त्याचाच पूर्णपणे फटका जो आहे तो नाशिक क्षेत्राला यावेळी 15%च्याही अधिक जास्त भागांना बसू शकतो. धुळे आणि साखळीच्या लढ्यावरती एक दिवसाआड असं पाऊस पडण्याची शक्यता आहे. पाऊस सुरुवातीच्या 30 तारखेपासून ते 31 तारखेपर्यंत दक्षिण महाराष्ट्राला याच्यामध्ये कमी दाखवलेला आहे, पण नंतर तो 2-3 तारखेदरम्यान अधिक व्याप्तीचा राहणार आहे. त्यामुळे दक्षिण महाराष्ट्राला तर 2-3 तारखा महत्वाच्या आहेत. यानंतर मराठवाड्याचा विषय घेतला तर मराठवाड्यामध्ये 2 चान्सेस गुड आहे की ज्यामध्ये जालना जिल्हा जो असा आहे की जालन्यामध्ये व्याप्तीचा विषय पहिल्यापेक्षा बऱ्यापैकी कमी येतोय. मागच्या वेळेस जसं घनसावंगीला जास्त झोडपलंय त्यामध्ये ह्याही वेळेस ती परिस्थिती आहे, पण त्यामध्ये थोडंसं साम्यता पाहायला मिळते. गारपिटीच्या रडार ह्यावेळेस थोडी कमी पाहायला मिळतात. यावेळेस पश्चिम महाराष्ट्रातला दक्षिण भाग जो आहे, दक्षिण भागाच्याही वरचा भाग कोकण किनारपट्टीला 2 तारखेच्या दरम्यान गारपिटीचे रडार सर्वाधिक जास्त मोठे बनलेले आहेत, ज्याची पूर्वकल्पना अगोदर दिली आहे, पण त्या भागामध्ये पुन्हा तसे टफ एरिया बनत जातील. यानंतर धुळे वगैरे भागाचा जर विचार केला तर धुळ्यामध्ये सातत्यानं 30 पासून 3 पर्यंत वातावरण क्रिएटिव्हिटी जास्त आहे. फक्त थोडाफार जो फरक आहे तो एक जे आपण 2 तारीख पश्चिम महाराष्ट्राला दिली त्या तारखेदरम्यान तिथे कमी अधिक प्रमाणामध्ये पाहायला मिळतो, पण याच्यामध्ये 31 तारीख थोडी बरी राहू शकते त्या भागांमध्ये. तर अशा प्रकारचा संपूर्ण शेड्यूल होता. ही माहिती सर्व शेतकऱ्यांना पाठवा आणि ज्यांनी ऍप्लिकेशन डाउनलोड नाही केलं त्यांनी करून घ्या, कारण की 1 जून पासून दक्षिण महाराष्ट्राचा जो काही फ्री अंदाज आपण द्यायचो ज्याच्यामुळे आपल्यावरती मोर्चे पाहायला मिळाले, त्या दक्षिण महाराष्ट्राला ज्या शेतकऱ्यांना नको आहे त्या शेतकऱ्यांनी पाहायची गरजच पडणार नाही. आणि ज्यांना हवंय त्यांना फक्त फी ठेवलेली आहे 200 रुपये पर व्ह्युअर्स, म्हणजे एका वर्षासाठी 200 रुपये. 1 महिन्याला फक्त तुम्ही 20 रुपये पेड करू शकता. त्या 20 रुपयामध्ये अख्खा महिनाभर तुम्ही तो अंदाज पाहू शकता, आणि तो सुद्धा प्रायव्हेटली. ज्याचे मॅसेज तुम्हाला व्हॉट्सअपला वगैरे मिळत जातील. ग्रुपमध्ये सुद्धा तिथे व्हॉट्सअप ग्रुप आहे आपल्या ऍप्लिकेशनमध्ये, तिथे पाहायला मिळतील. आणि ह्या पेड सर्व्हिस सारखी पेड सर्व्हिस नाशिक पासून आपण सुरुवात करणार आहोत. तर दक्षिण महाराष्ट्र याच्यामध्ये येतोय, फक्त अहिल्यानगर वगळता पूर्ण दक्षिण आणि पश्चिम महाराष्ट्र याच्यामध्ये येणार आहे. मराठवाडा, विदर्भ आणि खानदेशला कुठल्याही प्रकारची पेड सर्व्हिस राहणार नाही, कारण की या महाराष्ट्रातल्या ह्या तिन्ही विभागानं चांगला प्रतिसाद, चांगला फॉलोअप, चांगलं प्रेम दिलंय आणि कुठल्याही गोष्टीला आमच्यावरती लादलं नाही, म्हणजे भाव पडतात वगैरे अशा गोष्टी कुठल्याही यांनी उल्लेख केला नाही. त्यामुळे ह्या भागातल्या शेतकऱ्यांचं भरभरून कौतुक. माहिती शेवटपर्यंत पाहणाऱ्या शेतकऱ्यांचे धन्यवाद आणि ही माहिती सर्व शेतकऱ्यांना पाठवण्याचा प्रयत्न करा. जय शिवराय.